विचार करा, तुमचं सर्वात मोठं यश, तुमची पहिली कमाई आणि तुमचं संपूर्ण करिअर, हां. हे सगळं जर तुमच्या स्वतःच्या आईच्या सर्वात मोठ्या, सर्वात भयंकर आणि अपमानास्पद क्षणावर उभं असेल तर. बापरे, हे ऐकायलाच खूप भयानक आणि आतून अस्वस्थ करणारं वाटतंय. हो ना, मलाही तेच वाटलं. पण आजच्या या अभ्यासपूर्ण प्रवासात आपण अशा एका कथेचा वेध घेणार आहोत, जी म्हणजे ती फक्त कथा नाहीये, बरोबर. तर एका जिवंत माणसाचं भयंकर वास्तव आहे. व्हायरल कारभार या यूट्यूब चॅनलवरील एका अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओच्या संदर्भातून आपण आज जगाला खळखळून हसवणाऱ्या किंग ऑफ कॉमेडी म्हणजेच चार्ली चॅप्लिन यांच्या सुरुवातीच्या प्रवासावर चर्चा करत आहोत. नक्कीच. आणि हा प्रवास खूपच रंजक आहे. हो, पण आपला उद्देश केवळ त्यांची बायोग्राफी किंवा चरित्र वाचून दाखवणे हा नक्कीच नाहीये. अजिबात नाही. एका महान कलाकाराच्या आत दडलेल्या भयंकर वेदनेचं रूपांतर जगातील सर्वात निर्मळ हास्यात नेमकं कसं झालं आणि यामागे माणसाच्या मेंदूचं कोणतं मानसशास्त्र काम करतं, हे आज आपल्याला डिकोड करायचं आहे. अगदी बरोबर. हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आणि तितकाच विचार करायला लावणारा आहे. कारण आपण सामान्यतः विनोद किंवा कॉमेडीकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहतो. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की जो माणूस आतून खूप आनंदी आहे, हो, ज्याचं आयुष्य खूप छान चाललंय, तोच इतरांना हसवू शकतो. बरोबर. पण जेव्हा आपण चॅप्लिन यांच्या आयुष्यातील तो प्रसंग पाहतो ना, तेव्हा हा नियम पूर्णपणे उलटा झालेला दिसतो. अगदी 100% उलटा. त्यांच्या विनोदाचा जन्म हा कुठल्याही आनंदाच्या क्षणातून नाही, तर अत्यंत काळ्याकुट्ट अंधारातून, गरिबीतून आणि एका अशा रात्रीतून झालाय जिने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. बापरे. तो जो व्हिडिओ आहे ना, तो आपल्याला थेट 1894 सालच्या लंडनमधील एका रात्रीत घेऊन जातो. ती रात्र, मला वाटतं इथूनच आपण या घटनेच्या मुळाशी जायला हवं. 1894चं लंडन. माझ्या डोळ्यासमोर आता ते चित्र उभं राहतंय. एक अगदी छोटंसं, धोरण्य आणि गर्दीने खाचाखच भरलेलं थिएटर. कामगार वर्गाची गर्दी तिथे आलेली आहे आणि तिथे चॅप्लिन यांची आई स्टेजवर गात असते. बरोबर, हॅना चॅप्लिन. हो, हॅना. सगळं काही अगदी सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक तिचा आवाज खिरकतो. ती गायचा आटोकाट प्रयत्न करत असते, पण तिचा गळा तिला अजिबात साथ देत नाही. तो एक भयानक क्षण असतो. आता या क्षणी मला सांगा, एखाद्या साध्या मानवी मानसिकतेनुसार लोकांनी काय करायला हवं होतं? साहजिकच लोकांनी सहानुभूती दाखवायला हवी होती किंवा किमान शांत बसायला हवं होतं. एक्झॅक्टली. पण तिथे तसं काहीच घडलं नाही. त्या प्रेक्षकांनी तिची अक्षरशः खिल्ली उडवायला सुरुवात केली. हो, ते फक्त हसले नाहीत. नाही, ते लोक फक्त हसून थांबले नाहीत. त्यांनी चक्क तिच्यावर कुजलेली फळे, भाज्या फेकायला सुरुवात केली. ती बिचारी स्टेजवरच रडू लागली. पण एक मिनिट, मला हे समजून घ्यायचंय की हे थोडं विचित्र आणि क्रूर नाहीये का? म्हणजे एखादी स्त्री स्टेजवर धडपडतीये आणि लोक तिला अक्षरशः मारतायत. लोकांची मानसिकता इतकी हिंस्त्र का झाली होती? यामागे ना तत्कालीन समाजाचं आणि गर्दीचं एक विशिष्ट मानसशास्त्र दडलेलं आहे. आपण 1890च्या दशकातल्या लंडनबद्दल बोलत आहोत. तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. अच्छा, म्हणजे कामगारांचा काळ. हो, तिथे बसलेला प्रेक्षक हा बहुतांश कष्टकरी कामगार वर्ग होता. दिवसभर कारखान्यांमध्ये 12-14 तास हाडं झिजून अत्यंत वाईट परिस्थितीत काम करून ते लोक तिथे आलेले असायचे. बापरे, म्हणजे त्यांचा स्वतःचा फ्रस्ट्रेशन खूप असेल. अगदी. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतकी हतबलता आणि इतका ताण असायचा की ते म्युझिक हॉलमध्ये यायचे ते फक्त आणि फक्त एकच उद्देश घेऊन, स्वतःचं दुःख विसरण्यासाठी, मनोरंजनासाठी. त्यासाठी त्यांनी त्यांच्या खिशातले शेवटचे काही पेनी मोजलेले असायचे. जेव्हा त्या स्त्रीचा आवाज गेला तेव्हा त्या गर्दीला सहानुभूती वाटली नाही, कारण त्यांना वाटलं की त्यांच्या पैशांचा परतावा त्यांना मिळत नाहीये. अरे रे. ही मॉब मेंटॅलिटी किंवा गर्दीची मानसिकता असते, जिथे एक माणूस म्हणून विचार करण्याची क्षमता संपते आणि एक सामूहिक क्रूरता बाहेर येते. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे ते प्रेक्षक स्वतःच्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन त्या गाणाऱ्या स्त्रीवर काढत होते. बरोबर. आणि नेमके याच क्षणी त्या गोंधळात आणि अपमानित अवस्थेत रडणाऱ्या आईला वाचवण्यासाठी तिचा 5 वर्षांचा मुलगा, फक्त 5 वर्षांचा, हो विचार करा, छोटा चार्ली, तो धावत स्टेजवर येतो. तो रडत नाही, तो लोकांना थांबण्याची विनंती करत नाही, तो थेट आईच्या बसलेल्या आणि चिरकलेल्या आवाजाची हुबेहूब नक्कल करायला सुरुवात करतो. आणि तिथेच खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचा एक अद्भुत खेळ सुरू होतो.
यात सर्वात रंजक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्या 5 वर्षांच्या मुलाला परिस्थितीच्या क्रूरतेची अजिबात जाण नव्हती. तो खूप लहान होता. त्याला हे समजत नव्हतं की समोरचे लोक आपल्या आईचा अपमान करत आहेत. त्याचा हेतू अत्यंत निष्पाप होता. त्याला फक्त आईला मदत करायची होती. पण त्या प्रेक्षकांनी काय पाहिलं? काय पाहिलं? त्यांना त्यात अचानक एक विनोद दिसला. प्रेक्षकांचा क्रूरपणा आणि मुलाचा निष्पापपणा यांच्यातील हा जो भयानक विरोधाभास होता, तीच चॅप्लिन यांच्या आयुष्यातील शोकांतिकेची आणि कॉमेडीची पहिली भेट होती. पण त्यांनी त्याला विनोद का मानलं? मला हे अजूनही थोडं विचित्र वाटतंय. एक छोटा मुलगा रडणाऱ्या आईसमोर उभा राहून काहीतरी करतोय, यात हसण्यासारखं काय होतं? कारण माणसाचा मेंदू विरोधाभासावर खूप वेगाने प्रतिक्रिया देतो. एका बाजूला अत्यंत तणावपूर्ण आणि क्रूर परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला एका लहान मुलाचा निरागसपणा. जेव्हा हा विरोधाभास एकाच स्टेजवर आला, तेव्हा त्या गर्दीच्या मेंदूत एक प्रकारचा कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे मानसिक गोंधळ निर्माण झाला. अच्छा. तणाव निवळण्यासाठी माणसाचा मेंदू हसण्याचा मार्ग निवडतो. प्रेक्षकांचा तो क्रूरपणा अचानक एका प्रचंड हास्यात बदलला. चला, या सगळ्याचा थोडा सखोल विचार करूया. मला हे एका साधर्म्यातून सांगावंसं वाटतंय. सांगा ना. मला हे एखाद्या गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बर सारखं वाटतंय. अरे वा, शॉक ॲब्झॉर्बर. हो, म्हणजे पहा, गाडी जेव्हा एखाद्या भयानक खड्ड्यातून जाते तेव्हा तो खड्डा गाडीला उद्ध्वस्त करू शकतो. पण तो शॉक ॲब्झॉर्बर तो सगळा भयानक धक्का, ती सगळी तीव्रता स्वतःवर घेतो आणि आत बसलेल्या प्रवाशाला मात्र फक्त एक स्मूथ आरामाचा प्रवास मिळतो. क्या बात है, अगदी बरोबर. इथे त्या 5 वर्षांच्या मुलाने, चार्लीने, तो लोकांचा राग, तो अपमान, तो भयानक धक्का स्वतःवर घेतला आणि त्याच्यातून त्या हिंस्र प्रेक्षकांना एक स्मूथ, मनोरंजक अनुभव दिला. त्यांनी ती वेदना शोषून घेतली आणि तिचं हास्यात रूपांतर केलं. एका 15 वर्षाच्या निरागस मुलाच्या मदतीच्या कृतीतून प्रेक्षकांना विनोद दिसला, पण त्यामागे एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं जीवन होते, याचा आपण कधी विचारच करत नाही. हे साधर्म्य अगदीच चपखल आहे. कारण खरोखरच त्या रात्री त्यांनी तो धक्का शोषून घेतला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या प्रेक्षकांनी काही क्षणांपूर्वी त्या स्त्रीवर कुजलेली फळे फेकली होती, त्याच लोकांनी आता खुश होऊन स्टेजवर चक्क पैसे फेकायला सुरुवात केली. बापरे, किती मोठा बदल. तो छोटा मुलगा स्टेजवर पडलेले ते पैसे गोळा करतो आणि आपल्या रडणाऱ्या आईच्या हातात देतो. हा क्षण मानवीय इतिहासातील सर्वात हृदयद्रावक आणि तरीही सर्वात रंजक क्षणांपैकी एक आहे. अगदी खरंय. एका बाजूला आईचं करिअर कायमचं संपल्याची जाणीव आणि दुसरीकडे त्याच अपमानावर मुलाने मिळवलेली पहिली कमाई. त्या व्हिडिओमध्ये एक वाक्य आहे जे ऐकताना मला क्षणभर थांबवंसं वाटलं. त्या दिवशी आईचा आवाज कायमचा गेला, पण एका महान कलाकाराचा जन्म झाला. संपूर्ण आयुष्याची आणि कलाकृतीची दिशाच ठरली. नक्कीच. इथंच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, जे या स्रोतामध्येही दिलंय, माझं आयुष्य एका शोकाचिकेपेक्षा कमी नव्हतं, पण मी त्याला विनोदाचा मुखवटा चढवला. मला या मुखवट्याबद्दल अधिक समजून घ्यायचंय. बरं. दुःख आणि विनोद या 2 टोकाच्या भावना आहेत. एखादा माणूस आतून पूर्णपणे तुटलेला असताना तो दुसऱ्याला हसवू कसा शकतो? हे मानसिकदृष्ट्या कसं शक्य आहे? यासाठी आपल्याला मानसशास्त्रातील कोपिंग मेकॅनिझम किंवा स्वतःचा बचाव करण्याची मानसिक यंत्रणा समजून घ्यावी लागेल. जर आपण याला एका मोठ्या संदर्भाशी जोडले तर जेव्हा माणसावर असा एखादा आघात होतो जो पेलण्याची त्याची क्षमता नसते, तेव्हा मेंदू स्वतःला पूर्णपणे कोलमडून जाण्यापासून वाचवण्यासाठी काही क्लुप्त्या शोधतो. चॅप्लिन यांनी स्वतःच्या दुःखालाच आपलं हत्यार बनवले. म्हणजे त्यांनी दुःख लपवलं नाही का? नाही, त्यांनी स्वतःच्या दुःखाला नाकारलं नाही, पण त्या दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ज्याला आपण डिस्टन्सिंग म्हणतो. अच्छा. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील गरिबी, भूक आणि अपमान या गोष्टींना एका कॅनव्हासवर मांडलं, पण एका त्रयस्थ व्यक्तीच्या नजरेतून. जेव्हा तुम्ही तुमच्याच दुःखाची, तुमच्याच हतबलतेची अतिशयोक्ती करून ती जगासमोर मांडता, तेव्हा त्या दुःखाचा तुमच्यावर असलेला ताबा कमी होतो. तुम्ही त्या परिस्थितीचे मालक बनता. बापरे. म्हणजे स्वतःची हतबलता जगाला दिसू नये यासाठी घेतलेला तो एक अत्यंत आक्रमक बचावात्मक पवित्रा होता. अगदी तसंच. आणि म्हणूनच त्यांनी या मुखवट्याला जपण्यासाठी ज्या गोष्टींची निवड केली त्या खूप अर्थपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, त्यांना पावसात चालायला खूप आवडायचं. हो, मी वाचलंय याबद्दल. का? तर त्यांनी स्वतःच सांगितलंय की पावसात त्यांचे अश्रू कुणाला दिसत नसत. हां, मुद्दा खूप खोल आहे.
पावसात अश्रू दिसत नाहीत हे ऐकायला एखादं रोमॅन्टिक किंवा काव्यात्मक वाक्य वाटतं. तर प्रॅक्टिकल आणि भीषण गरज होती. बरोबर. कारण त्यांनी त्या 1894च्या रात्री पाहिलं होतं की हे जग तुमच्या अश्रूंचाही बाजार मांडू शकतं. लोक तुमच्या हतबलतेवर हसू शकतात. त्यामुळे अश्रू लपवणं ही त्यांच्यासाठी लक्झरी नव्हती, तर सर्व्हायव्हलची, जगण्याची गरज होती. आणि या लपवण्याच्या गरजेतूनच पुढे त्यांच्या कलाप्रकाराचा जन्म झाला. स्वतःच्या अश्रूंना पावसाच्या पडद्याआड लपवणे आणि जगाला एक हसरा चेहरा दाखवणे हे केवळ अभिनय नसून जगण्याची एक अत्यंत सखोल रणनीती होती. विचार करा, त्यांनी कोणतं माध्यम निवडलं? सायलेंट फिल्म्स, मूकपट. पण का? म्हणजे माणसाला जेव्हा दुःख होतं तेव्हा त्याला व्यक्त होण्यासाठी शब्दांची खूप गरज असते. आपण बोलून आपलं दुःख हलकं करतो. मग चॅप्लिन यांनी मुद्दाम अशी माध्यमे का निवडली, पाऊस आणि मूकपट, जिथे शब्द आणि अश्रू दोन्ही जगापासून लपवता येतील? कारण शब्द माणसाला उघडं पाडतात. जेव्हा तुम्ही आतून रडत असता तेव्हा तुमचे शब्द थरथरतात, आवाजाची पट्टी बदलते आणि तुमची खरी अवस्था समोरच्याला लगेच समजते. शब्दांवर नियंत्रण ठेवणं कठीण असतं, पण सायलेंट फिल्म्समध्ये तिथे शब्दांची अजिबात गरज नव्हती. अरे चा, हे खरंच खूप लॉजिकल आहे. हो ना, केवळ शारीरिक हावभाव, चेहऱ्यावरील भाव यावरून त्यांना जे सांगायचंय ते सांगता येत होतं. शरीरभाषेवर नियंत्रण ठेवणं त्यांना शक्य होतं. त्यांनी स्वतःचा खरा आवाज लपून ठेवला, जेणेकरून त्यांच्या आतली हुंदका जगाला ऐकू जाऊ नये. मूकपटाच्या माध्यमातून त्यांनी जणू काही एक अशी जागा तयार केली जिथे त्यांना पावसात चालल्यासारखं सुरक्षित वाटत होतं. म्हणजे त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोचत होत्या, पण त्यांचे अश्रू कोणाला दिसत नव्हते. एक्झॅक्टली. हा विचार खरंच अवाक करणारा आहे. शब्दांशिवाय भावना पोचवणं, आणि तेही जगाला खळखळून हसवण्यासाठी. या स्रोतातून हेही स्पष्ट होतं की त्यांनी स्वतःची गरिबी, भूक आणि दुःख यांचेच कलेत रूपांतर केले. हो. त्यांची ती प्रसिद्ध व्यक्तिरेखा आठवा, द ट्रॅम्प. तो माणूस कसा होता? त्याच्या अंगावरचे कपडे फाटके होते, त्याला राहायला घर नव्हतं, त्याला सतत भूक लागलेली असायची. बरोबर, तो नेहमी गरिबीत असायचा. हे सगळं चॅप्लिन यांचं स्वतःचं बालपण होतं. ज्या गरिबीने आणि भुकेने त्यांना आतून पोखरून काढलं होतं, त्याच गोष्टींचा वापर करून त्यांनी जगाचं दुःख विसरायला लावणारी कला कशी निर्माण केली असेल? हीच तर एका महान कलाकाराची ओळख असते. त्यांनी गरिबीचं उदात्तीकरण केलं नाही, तर गरिबीतल्या हतबलतेतही माणूस आपला सन्मान कसा शोधतो हे त्याने विनोदाच्या अंगाने मांडलं. जेव्हा तो भुकेलेला ट्रॅम्प आपल्या फाटलेल्या बुटाची लेस एखाद्या नूडल्ससारखी अत्यंत आवडीने खातो, तेव्हा प्रेक्षक हसतात. हो, तो सीन खूपच फेमस आहे. पण त्या हसण्यामागे एक भयानक सत्य असतं, भुकेची दाहकता. चॅप्लिन यांना हे चांगलंच माहीत होतं की प्रेक्षागृहात बसलेल्या अनेकांनी ती भूक प्रत्यक्ष अनुभवली आहे. त्यांनी त्या लोकांच्या स्वतःच्याच भीतीला आणि दुःखाला एक विनोदी रूप दिलं, ज्यामुळे त्या लोकांना त्यांच्या दुःखावर हसता आलं. ही प्रक्रिया केवळ एक व्यावसायिक यश नव्हती, तर ती स्वतःसाठी आणि त्या प्रेक्षकांसाठी एक प्रकारची मानसिक मुक्ती होती. हे ऐकल्यावर मला आपल्या आजच्या रोजच्या आयुष्याकडे पाहावंसं वाटतंय. आज आपण सर्वजण ताणतणावाच्या आणि माहितीच्या प्रचंड ओझ्याखाली जगतोय. अगदी खरंय. ऑफिसमधला एखादा खराब ईमेल, ट्रॅफिक जॅम किंवा एखाद्या छोट्याशा अपयशाने आपण लगेच निराश होतो, खचून जातो. पण तिथे एक असा माणूस होता ज्याचं संपूर्ण बालपण उद्ध्वस्त झालं होतं. हो. गरिबी, भूक, आईचा वेडेपणा या सगळ्या क्लेशदायक वास्तवातून तो गेला. पण तरीही चॅप्लिन यांनी हे शिकवलं की तुमचं आयुष्य कितीही कठीण आणि आव्हानात्मक असलं तरी कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवणं हीच सर्वात मोठी सेवा आहे. यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण संकटांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? बरोबर. चॅप्लिन यांचा दृष्टिकोन हा केवळ स्वतःला सावरण्याचा नव्हता, तर स्वतःच्या वेदनेतून जगाला सावरण्याचा आणि हसवण्याचा होता. इथेच ट्रॅजिकॉमेडी नावाच्या प्रकाराचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. हे करण्यासाठी एक अतिशय उच्च पातळीची संवेदनशीलता आणि एक प्रचंड मोठी मानसिक ताकद लागते. नक्कीच. जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण तक्रार करतो, जगाला दोष देतो. पण चॅप्लिन यांची वृत्ती अशी होती की माझ्या वाट्याला जे भयानक दुःख आलंय ते मी इतरांच्या वाट्याला येऊ देणार नाही. उलट मी या दुःखाचा वापर करून त्यांना हसवेन. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय?
म्हणजे रोजच्या जीवनातील माहितीच्या आणि ताणतणावाच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. पण अशा वेळी स्वतःच्या लहान सहान संकटांनी निराश होण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात थोडा आनंद निर्माण करणे हा किती मोठा आणि मुक्त करणारा विचार आहे. अगदी बरोबर. स्वतःच्या वेदनेचा केवळ स्वतःला सावरण्यासाठी वापर न करता त्यातून दुसऱ्यासाठी आनंद निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने मानवतेचं सर्वोच्च रूप आहे. आणि हेच त्यांच्या त्या रात्रीच्या कृतीचं सार आहे. जेव्हा आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा एक एकत्रित विचार करतो तेव्हा तो प्रवास खूपच स्पष्ट होतो. हो, 1894ची लंडनमधली ती अंधारी रात्र, 5 वर्षांच्या मुलाने आईला वाचवण्यासाठी केलेली निष्पाप धडपड, पावसात लपवलेले अश्रू, स्वतःच्या गरिबीतून आणि भुकेतून निर्माण केलेली कला आणि जगाला हसवण्याची सर्वोच्च सेवा. खरंच एक अद्भुत प्रवास. या संपूर्ण प्रवासातून आपल्याला हेच समजतं की हास्य निर्माण करणं हे कधीच सोपं नसतं. त्यामागे अनेकदा खूप खोलवरचं दुःख दडलेलं असतं. आणि ते दुःख त्यांनी एका अत्यंत सुंदर प्रक्रियेतून जगासमोर मांडलं. त्यांनी हे सिद्ध केलं की परिस्थिती कितीही क्रूर असली तरी तुमच्याकडे नेहमी एक पर्याय उरतो आणि तो पर्याय म्हणजे त्या परिस्थितीवर हसण्याचा आणि इतरांना हसवण्याचा. त्यांनी स्वतःच्या अश्रूंमधून खऱ्या अर्थाने जगासाठी हास्याची बाग फुलवली. या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी आपण एका अशा विचारावर येऊन थांबतो जो ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल. चार्ली चॅप्लिन यांनी आपले अश्रू लपवण्यासाठी पावसाचा आणि विनोदाच्या मुखवट्याचा अत्यंत कल्पकतेने आधार घेतला. त्यांनी स्वतःचे खरे भाव लपवण्यासाठी सायलेंट फिल्म्सचा आश्रय घेतला. बरोबर. आजच्या या आधुनिक आणि डिजिटल जगात लोक आपले खरे दुःख आणि अश्रू लपवण्यासाठी कोणते मुखवटे किंवा कोणता पाऊस शोधत असतील. आपण रोज जे अनेक हसरे चेहरे आणि परिपूर्ण आयुष्य पाहतो त्यामागेही असाच एखादा मुकपट, असाच एखादा सायलेंट सिनेमा तर सुरू नसेल ना. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. याच एका शांत आणि गंभीर प्रश्नासोबत आजचा हा अभ्यासपूर्ण प्रवास आपण इथेच थांबवूया. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा विचार नक्कीच नवीन दृष्टी देणारा ठरेल.